लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि काव्यापासून. शांतपणे पेपर लिही आणि कोणताही विचार करू नकोस असं म्हणते आता इथे नंदिनी. तेवढ्यातच आता इथे काव्याचा पाय मुरगळतो. तू ठीक आहेस ना? लागलं नाही ना फार? असं म्हणते नंदिनी. ठीक आहे, तू आलीस की मला सावरायला असं म्हणते आता इथे काव्या. पण मी मात्र असं म्हणते आता इथे काव्या. एक विचारू ताई असं म्हणते आता इथे काव्या. बघा प्रेक्षक हो, बोल ना असं म्हणते आता इथे नंदिनी. तू आल्यापासून इथे मला आणि जीवाला एकत्र बघतेस ना ह्या घरात असं म्हणते आता इथे काव्या. तुला 16 डिसेंबर आठव असं म्हणायच्या आधीच थांबते ती. तर आता इथे नंदिनी नाही म्हणते बघा प्रेक्षक डोळ्यात अश्रुआनं. तर आता इथे घट्ट मिठी मारते काव्य आणि नंदिनी. बरं वाटलं ऐकून असं म्हणते आता इथे काव्या. काव्या असं म्हणते आता इथे मानेनी. आहेस ना असून असं म्हणते मानेनी. बाटली विसरलीच पाण्याची असं म्हणते मानेनी. थोड्याच आता विक्रम येतो आणि ही ह्या पेनाने पेपर सोडव असं म्हणतो विक्रम. बरं चला फायनल बाय जाते असं म्हणते काव्या. जाते नाही येते म्हणायचं असं म्हणते आता इथे काव्या. पण मी काय म्हणते मी नाहीच येत. माझा पेपर झाला की तुम्ही सगळे या ना मला की न्यायला असं म्हणते आता इथे काव्या. बरं असं म्हणत होता विक्रम. बघू बघू असं म्हणते मानेनी. आता तुला उशीर होईल निघ असं म्हणते मानेनी. बाय बाय ऑल द बेस्ट असं म्हणते मानेनी आणि जाते आता इथे काव्या. चला असं म्हणते आता इथे नंदिनी. आता जंगमेच्या बरोबर तह करायचं असं म्हणते आता इथे नंदिनी. जमेल ना मला असं म्हणून विचारते मानिनी आणि विक्रमला. नक्की जमेल असं म्हणते मानिनी. तर आता ती बघत असते बघा प्रेक्षक दरवाजाकडे. तर आता जीवा आतच असतो. तर आता इथे काव्या टाइम बघत थांबलेली असते. राहिले कुठे देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे बघत असते ती कुठे आहे पार्थ म्हणून. तेवढ्याच आता तो जीप घेऊन येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ येतो आणि आता इथे काव्या बघतच थांबते तिच्याकडे. देशमुख आहो असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही माझ्या सेंटरला मला सोडायला यावं ह्याची माफत अपेक्षा होती माझी. पण तुम्ही तर मला सोडायला यायला म्हणून चक्क ओपन जीप असं म्हणते काव्या. क्या बात है असं म्हणते ती. दिल चाहता की ये सफर कभी खत्म ना हो असं म्हणते आता इथे काव्या. हम खत्म हो जाए लेकिन ये सफर चलता ही रहे असं म्हणते काव्या. चलता ही रहे चलता ही रहे. तर आता इथे पार्थ गाडी चालू करतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गाडी चालू करून पुढे जातो तो. तर आता आहो आहो असं म्हणते आता इथे काव्या. आहो देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती तिने बोलते त्याला. अहो काय हे असं म्हणते काव्या. तुमचं काय होतं असं म्हणतो तो. मी काय केलं? तुम्ही काय बोलत होता? हम खतम हो जाए असं म्हणतो आता इथे पार्थ. तर रागावला तसं म्हणते आता इथे काव्या. सेंटरला सोडायचा विचार मागे घेऊ का असं म्हणतो आता इथे पार्थ. सॉरी असं म्हणते आता इथे काव्या. बसा असं म्हणतो आता इथे पार्थ आणि आता इथे आत बसते बघा प्रेक्षक हो काव्या. हॉट दिसतं म्हणून एवढा भाव खायची गरज नाही असं म्हणते आता इथे काव्या पार्थला. तर आता इथे काव्या पण आपले सनग्लासेस लावते बघा प्रेक्षक हो. बरं सगळं घेतलंय ना असं म्हणतो आता इथे पार्थ. असं म्हणते आता इथे काव्या. कसं आहे ना देशमुख, आजपर्यंत मी माझ्यासोबत रुसवे फुगवे घेऊन फिरवायचे. हळूहळू तुमचं प्रेमच असतं माझ्यासोबत. बघता बघता आपल्या संसाराची गाडी बरीच पुढे आली ना देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. मागच्या सीटपासनं तुमच्या शेजारच्या सीटपर्यंत प्रवास केला की तुमच्या मांजरीने असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार दुसरीकडे बघून हसत असतो बघा प्रेक्षक हो. आता इथून पुढच्या प्रवासात फक्त तुमची साथ हवी आहे मला देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. आणि हो असं म्हणते ती. तुम्ही मला ऍक्सेप्ट केलंय त्यामुळे हा प्रवास चांगलाच लक्षात राहील मला असं म्हणते आता इथे काव्या. एक्सेप्ट असं म्हणतो आता इथे तो. एक्सेप्ट नाही केलं अजून असं म्हणतो आता इथे पार्थ. काय म्हणाला तुम्ही असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नाही केलं एक्सेप्ट असं म्हटलं का असं म्हणते आता इथे काव्या. नाही असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. तर ठीक आहे हो ठीक आहे असं म्हणते आता इथे काव्या. हरकत नाही. म्हणजे थोडक्यात काय एक्झाम हॉलमध्ये पोचायच्या आधी मला हा इगो माझं चेक करायचं तर मग ठीक आहे हो. आता जीव प्राण एकत्र करून मी तुम्हाला दाखवेन देशमुख काव्या. तुम्ही मला स्वीकारा. तुम्हाला काय वाटतंय? कदाचित हेच ध्येय असेल आपल्या ह्या आता प्रवासाचं असं म्हणते आता इथे काव्या. निघूया असं म्हणतो आता इथे पार्थ. चला राजे चला असं म्हणते आता इथे काव्या. तुमची ही गाडी पटकन तयार आहे. तर चला तर तुमचा पुढे न्या असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ आणि काव्या निघतात बघा प्रेक्षक हो पुण्यासाठी. तर तेवढाच आता ती गाडी चालूच होत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पुढे जातच नाही ती गाडी. तर आता आहो थांबा देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. माझी आई म्हणते की चांगल्या कामाला जायच्या आधी देवाचं नाव घ्यावं असं म्हणते आता इथे काव्या. तर गणपती बाप्पा मोरया असं म्हणते आता इथे काव्या. मोरया असं म्हणतो आता इथे पार्थ. तर गाडी चालू करतो तो. तर आता इथे गाडी चालू होते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या म्हणते बघा चालू झाली का नाही. कारण आता दोनदा चालू होत नसते ना ती. तर आता इथे दोघेही निकलतात बघा प्रेक्षक हो पुण्यासाठी. तर आता दोघेही जातात. तर आता इथे लग्नानंतर होईलच प्रेमचं शीर्षक गीत लावलंय. तर आता इथे पार्थ आणि काव्य एकमेकांकडे बघतात आणि आता दोघेही जातात बघा प्रेक्षक हो पुण्याकडे. तर आता इथे त्यांना जीपमधून बसून जायचं दाखवलंय प्रेक्षक हो. तर आता इथे त्यांचा प्रवास दाखवत आहे. तर आता इथे नंदिनीला दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी बसलेली असते बाहेर जीवाच्या खोलीच्या बघा प्रेक्षक हो. तर त्याच्यावर लिहिलेलं असतं काहीतरी डॉमिनो का काहीतरी असं. तर आता इथे आठवतं तिला कसं नंदिनीच्या बाबांनी बाहेर फेकलेलं असतं जीवाला त्याच्या बॅग सकट. हे सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनीला सगळं आठवत असतं. कसं धनंजय सारखं सारखं जीवाला त्रास करत असतो आणि तू जा तिथे असं म्हणून तिला हकललेलं असतो. हे सगळं आठवतं तिला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे
नंदिनीला खूप दुःख होत असतं. कसं त्या दिवशी तिने ज्यावर आळ घेतलेला असतो, सारखा आळ घेत असते. सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. आणि तिला फ्लॅशबॅकमध्ये सगळं आठवायचं दाखवलंय. तर आता इथे जीवा उघडतो बघा प्रेक्षक हो दरवाजा. तर आता तो दरवाजा उघडून बाहेर येतो. तर आता इथे नंदिनी तिथेच बसलेली असते पायऱ्यांवरती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा बघतो तिला पाठीमागून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा मात्र काय बोलतच नाही आणि परत तो आता इथे दरवाजा बंद करतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी वळून बघते पाठीमागे, मात्र जीवाने दरवाजा परत बंद केलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी रडत असते. असं का वाटलं की जीवाने क्षणभर दार उघडलं किंवा नाही असं म्हणते. आता इथे नंदिनी नसेल उघडलं असं म्हणते ती. उघडलं असतं तर मला असं थांबलेलं बघून बंद नसतं केलं असं म्हणतं आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे हरकत नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जोपर्यंत दार उघडत नाही तोपर्यंत इथेच बसते असं म्हणते नंदिनी. कुडकुडत रिक्षात बाहेर होते. मी तर इथे घरात आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर तेवढ्यातच आता इथे बघा प्रेक्षक हो, कोणतरी पाठीमागे येऊन नंदिनीला आता हात देतं. तर आता इथे नंदिनी उभारते. तर आता तेवढ्यातच बघते तर काय तिथे रम्या आणि बसवासते असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काय गं नंदिनी असं म्हणते रम्या, अशी इथे पायऱ्यांवर का बसलीस असं म्हणते आता इथे रम्या. जा की तुझ्या रूममध्ये असं म्हणते आता इथे रम्या. तर जीवा सगळं ऐकतो. काय गं रम्या, काय कसं बोलतेस गं तू तिला असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे सगळं ऐकत असतो जीवा. काय तिच्या जखमांवरती उगाच मीठ चोळतेस तू असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक हो. नाही, मला मान्य आहे की हिने आणि तिच्या बाबाने मिळून जीवाला ह्यांच्या घराच्या बाहेर काढलं, म्हणून तर जीवा परत इथे आला ना चिडून असं म्हणते आता इथे वसवत्या. असंच झालं ना नंदिनी असं म्हणते वसवत्या. बरं मला सांग, तू असं वागल्यानंतर तुला खरंच वाटतं का असं म्हणते वसवत्या की जीवा तुला खोलीत घेईल म्हणून असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक हो. नाहीच घेणार असं म्हणते आता इथे रम्या. तर हिला हे काय नव्हतं का, तरीही कशाला आले इथे असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे काय ग नंदिनी असं म्हणते आता इथे रम्या. तर तुला बोर होत नाही असं म्हणते आता इथे रम्या. म्हणजे कधी कधी तो तुझ्या मागे येणार, मग तू त्याच्या मागे जाणार, परत तू अगं काय म्हणतात त्याला ते असं म्हणते आता इथे रम्या. तर आता बुमरँग असं म्हणतात आता इथे वसवत्या. बुमरँग इफेक्ट सारखं तेच तेच करत असता का तुम्ही सतत असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दरवाजा उघडतो जीवा बघा प्रेक्षक हो चिडून आणि बाहेर येतो तो. तर आता इथे काय चाललंय असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. काय चाललंय इथे काय करताय तुम्ही असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आणि बोर होत नाही का गं तुम्हाला असं म्हणतो आता इथे जीवा वसवत्याने रम्याला बघा प्रेक्षक हो. सतत आपलं तेच 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 सुरू असतं असं म्हणतो आता इथे जीवा. सतत तुम्ही नंदिनी किंवा काव्याच्या मागे लागलेलं असतं असं म्हणते आता इथे जीवा. मग त्या तुम्हाला धडा शिकवतात, मग परत तुम्ही त्यांना टोमणे मारता असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. बुमरँग इफेक्ट सारखं करताय का सतत असं म्हणतो आता इथे जीवा. हे बघ जीवा असं म्हणते आता इथे रम्या. एक मिनिट असं म्हणतो तो. तुझी चिडचिड काय होते मला असं चांगलंच माहिती आहे असं म्हणतो आता इथे जीवा. दादा काव्याला सोडायला गेलाय ना एक्झाम सेंटरला, म्हणून तुझी ही सगळी चिडचिड चालली आहे असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती म्हणते तू का बोलतेस मध्ये असं म्हणते आता इथे रम्या. मी तुला बोलली आहे का काही, पण नंदी यायला बोलली आहेस ना असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो जीवा. मग असं म्हणतो बघा प्रेक्षक हो तो. तर आता इथे झालं असेल तर ये असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो जीवा. तर आता इथे जा म्हणतो तो बघा प्रेक्षक हो जीवाला. तर आता इथे वसवत्यांनी रम्या बाहेर जातात बघा प्रेक्षक हो खाली उतरून. तर आता इथे जीवा आपल्या खोलीमध्ये जातो. तर आता इथे नंदिनी म्हणते जीवा बघा प्रेक्षक हो त्याला. तर तुम्ही खूप छान उत्तर दिलं तसं म्हणते आता इथे नंदिनी जीवाला. पार्थ आणि काव्यातले गैरसमज संपले तसं म्हणते आता इथे नंदिनी. आपल्या दोघांमधले असं म्हणते ती. तर आता इथे जीवा तिला थांबवतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो म्हणतो जा खाली जा म्हणतो बघा प्रेक्षक हो तो. आता इथे नंदिनीला खाली चल असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नाचत असतात बघा प्रेक्षक हो. पार्थ आणि काव्या त्यांच्या ट्रिपमध्ये एन्जॉय करत असते. काव्या ओरडताय कशासाठी असं म्हणतो पार्थ. अहो काय करताय देशमुख, मी मी रोड ट्रिपचा वाईब घेते छान असं म्हणते आता इथे काव्या. किती दिवसांनी आम्ही छान लाँग ड्राईव्हवरती ट्रिपवर चाललोय असं म्हणते आता इथे काव्या. छान GTA फील घेते मी असं म्हणते ती. मागच्या वेळेला किती म्हटला होतास ते काय बॅक ट्रिप GTA काय. तर आता इथे BT म्हणजे बॅटरी, GT म्हणजे रोड ट्रिप ना असं म्हणते आता ती. देशमुख मी काय म्हणते तुम्ही पण ही फील करा हो असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही ना आता इथे सीट फील करा या असं म्हणतो पार्थ. इथे बसा असं म्हणतो तो. नाही मला जाऊ दे असं म्हणते आता ती. काय होत नाही हो असं म्हणते आता इथे ती. तर काय करताय असं म्हणतो आता इथे पार्थ. आता टफ लुक देत बसू नका असं म्हणतो आता इथे पार्थ. काय आता आपला प्रवास चालू आहे, रिव्हिजन करा रिव्हिजन असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. प्रिलिम्स पास झालाय, मेन्स क्लिअर करायची आहे ना असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. काय पुस्तकातल्या बाहेरचे बरेच प्रश्न येऊ शकतात असं म्हणतो आता इथे पार्थ. जसं की असं म्हणतो आता इथे पार्थ AI असं म्हणतो आता इथे पार्थ AI असं म्हणते आता इथे काव्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲज इमेज्ड ॲज पॉवरफुल अँड इफिशियंट अँड डेटा मॅनेजर असं म्हणते ती. AI इज बिंग यूज
फॉर मल्टिपल थिंग्स असं काय काय बोलायला लागते बघा परीक्षक होती. तुमचा बराच अभ्यास झालेला आहे असं म्हणतो पार्थ. तुम्ही उभे राहा, ओरडा असं म्हणतो इथे पार्थ. अच्छा तुम्ही ओरडा म्हटल्यावर ओरडू का मी? तसं म्हणते इथे काव्या. काय गरज नाही, ऑलरेडी महिनाभर खूप अभ्यास केलाय मी, आता शांत बसते असं म्हणते इथे काव्या. तुम्ही बोला ना, तुमचं ऐकते मी देशमुख असं म्हणते इथे काव्या. बोला बोला असं म्हणते इथे काव्या. काय मग असं म्हणते काव्या. टॉप 20 आर्किटेक्ट पैकी एक. कसा वाटतंय तुम्हाला फ्युचर IAS बरोबर प्रवास करताना असं म्हणतात इथे काव्या. लाजताय कसले देशमुख असं म्हणतात इथे काव्या. बोलो बोलो शर्माओ मत असं म्हणतात इथे काव्या. बघा प्रेक्षक हो, जो दिल में है वो कहो असं म्हणतात इथे काव्या. की क्या कल होना हो असं म्हणतात इथे काव्या. छान वाटतं एकत्र प्रवास करताना असं म्हणतात इथे पार्थ. वर मोकळं आकाश आणि खाली असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो, मोकळ्या मनाचे आपण दोघे असं म्हणतात इथे पार्थ काव्याला. हवेतला आणि मनातला दुरावा कमी झाला की किती मस्त वाटतं ना, फ्रेश वाटतं असं म्हणतो पार्थ. हा प्रवास नक्कीच लक्षात राहील असं म्हणतो इथे पार्थ. तसं बघायला गेलं तर हा काय पहिला प्रवास नाही आपला असं म्हणतो पार्थ. ह्या आधी सुद्धा केला पण प्रवास असं म्हणतात इथे पार्थ. कधी असं म्हणतात इथे काव्या. कधी सत्यनारायणाची पूजा झाल्यावर डिवोर्स फाईल करायला गेलो होतो ना पण असं म्हणतात इथे पार्थ. बघा प्रेक्षक हो, तर हो असं म्हणतात इथे काव्या. हो की असं म्हणतात इथे ती. बाप रे असं म्हणते ती. जगातलं आपण एकमेव बेसिक कपल आहोत जे सत्यनारायण पूजा करून डायरेक्ट डिवोर्स घ्यायला गेलेलो. काय दिवस होते ते देशमुख असं म्हणते काव्या. अनबिलिव्हेबल असं म्हणते ती. आय टेल यू देशमुख, युनिव्हर्स तेव्हा मेहरबान होता आपल्यावर असं म्हणतात इथे काव्या. काव्यार्थला एकत्र आणण्यासाठी युनिव्हर्स एक एक गोष्ट प्लॅन करत होतं असं म्हणतात इथे काव्या. कुठले प्लॅन्स असं म्हणतात इथे पार्थ. तसं काय करता. आपण डिवोर्स फ्लाय करायला गेलो होतो, परत येत होतो तेव्हा काय काय घडलं आठवत नाही का तुम्हाला असं म्हणतात इथे काव्या. तर आता आठवतं बघा प्रेक्षक पार्थला कसं पंक्चर झालेली असते गाडी आणि कसं तो पंचायत दुरुस्त वगैरे करत असतो, हे सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो. आणि आता तिथे काव्या पण चिंब भिजलेली असते आणि आता इथे पार्थ पण भिजलेला असतो आणि कसं पंक्चर झालेलं असतं आणि पंक्चर बदलत असतो ते आपला टायर वगैरे सगळं आठवतं बघा प्रेक्षक हो त्याला. आणि आता ही फ्लॅशबॅकमधनं सगळं त्याला आठवतंय बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे कसं तो तिच्याकडेच बघत असतो, हे सगळं सगळं त्याला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं बघा प्रेक्षक. आणि कसं काव्याने तो कोट घेऊन त्याच्या डोक्यावर ठेवलेलं असतं, हे सगळं सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गाडीवरनं जात असतात ते दोघे. समोर बघा काय मग असं म्हणते आता इथे काव्या. किती पर्सेंटवर आलं असं म्हणते ती. काय असं म्हणतो पार्थ. मला ऍक्सेप्ट करणं असं म्हणते आता इथे काव्या. देशमुख गाडी थांबा असं म्हणते आता इथे काव्या. गाडी थांबा ना असं म्हणते ती. काय काय झालं असं म्हणतो पार्थ. मागे गाडी असं म्हणते आता इथे काव्या. पटकन मागे घ्या ना गाडी प्लीज असं म्हणते आता इथे काव्या. काय झालं असं म्हणतो आता इथे पार्थ. अहो बघा ना देशमुख असं म्हणते काव्या. कैऱ्या चिंच बोरं चला ना अहो, शाळेचे दिवस आठवले प्लीज असं म्हणते काव्या. तुम्ही यासाठी जोरात ओरडलात असं म्हणतो पार्थ. म्हणजे काय अहो, एक्साइटमेंट वाढली ना माझी ते बघून. ऐका ना माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलं असं म्हणते काव्या. वेळ वाया घालू नका, चला पटकन खाऊया असं म्हणते काव्या. चला उद्या परीक्षा आहे तुमची, उगाच आजारी पडाल असं म्हणतो पार्थ. क्या बात हे देशमुख असं म्हणते काव्या. आमचा वडिलांचा आत्मा येतो कधी कधी तुमच्यात. चला म्हटलं ना, चला ना पटकन असं म्हणते काव्या. मी उतरते या गाडीतून, तुम्ही या लवकर पैसे द्यायला असं म्हणते ती. मी म्हटलं नाही असं म्हणते काव्या. काव्या नाही जायचं असं म्हणतो इथे पार्थ. पिस्करणारे मांजर असं म्हणतो तो. किती दिवसांनी पिस्करणारी मांजर म्हटलं असं म्हणतो इथे पार्थ. या ना देशमुख असं म्हणतात इथे काव्या. आलो आलो असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे जीवा हात पकडतो बघा प्रेक्षक हो नंदिनीचा. तर आता तो नंदिनीला हात पकडतो आणि खाली आणून सोडतो बघा प्रेक्षक होतो. सावकाशी असं म्हणतो आता इथे जीवा. आणि मी काय म्हणते असं म्हणते नंदिनी मला थोडं. तर आता तो तिच्या हातामध्ये फोन आणि बॅग देतो आणि म्हणतो तू आलीस काय इथे असं म्हणतो जीवा. हे बघा जीवा, मला ना तुमच्याशी बोलायचं आहे, जे काय झालं त्याबद्दल मला बोलायचं असं म्हणते आता इथे नंदिनी. मला अजिबात बोलायचं नाही, जे झालं ते झालं असं म्हणतो जीवा. असं नका करून बसा पसारेवाला असं म्हणते नंदिनी. जीवा जीवा नाव आहे ग माझं असं म्हणतो जीवा. प्लीज जीवा असं म्हणशील असं म्हणतो तो प्लीज. हे बघा जीवाच म्हणते नंदिनी, तुम्ही जेव्हा मला सांगत होता की 21 दिवसांचं व्रत पूर्ण झालंय तेव्हा सतत मी जिंकलो ना असं म्हणत होतात. म्हणून बाबांच्या बोलण्यावरून पण माझा गैरसमज झाला की तुम्ही फक्त मला जिंकण्यासाठी दारू पाजली तसं म्हणते नंदिनी. करेक्ट, तुझ्या बाबासारखं बोलते सगळं तू असं म्हणतो इथे जीवा. मी जिंकलोय हे सिद्ध करण्यासाठी मी तुला दारू पाजेन असं म्हणतो इथे जीवा. असं वाटलं होतं का तुला असं म्हणतो इथे जीवा. इतका चीप वाटलो का मी तुला असं म्हणतो इथे जीवा. त्या दिवशी त्या रात्री माझ्या मिठीत होती सगळे तू असं म्हणतो इथे जीवा. पदर नाही पण भान तेव्हाच हरून गेला होता तुझा असं म्हणतो इथे जीवा. स्वतःला पूर्णपणे अर्पण करणाऱ्या मुलीसारखी अवस्था झाली होती तुझी असं म्हणतो इथे जीवा. मी जे सांगेन ते करायला तयार असणारी असं म्हणतो इथे जीवा. माझ्या स्पर्शाने सुद्धा सुखावणारी, माझ्या सहवासाने फुलणारी असं म्हणतो इथे जीवा. तुझा आणि माझा श्वास ओळखू येणार नाही इतक्या जवळ आली होतीस तू ग माझ्या असं म्हणतो इथे जीवा. आपण सगळं सहज शक्य असूनही मी लक्ष्मण रेषा नाही ओलांडली असं म्हणतो इथे जीवा. बघा प्रेक्षक, त्यावेळी अशी अवस्था होती ना, मी जे मागितलं असतं ते तू मला करू दिलं असतं असं म्हणतो इथे जीवा. एरवी आपली प्रेम कहाणी मी लाईफ जाऊन जगासमोर आणत होता, मग तुझा माझ्यासाठी असं वेडा होऊन जाणं, बेभान होणं मी जगासमोर काय आणू शकलो नसतो का असं म्हणतो जीवा. पण बेभान होणं आणि बेकार होणं
यातला फरक मी कधी विसरणार नाही असं म्हणतो जीवा. आणि तुला वाटलं की मी तुला दारी पाजली असं म्हणतो आता इथे जीवा. जीवा हे बघा, जे काय झालं, मी जे काय बोलले, जे काय वागले त्याबद्दल आय एम सॉरी असं म्हणते नंदिनी. अगं नको काळजी करूस असं म्हणतो जीवा. ये असं म्हणतो आता इथे जीवा. ये असं म्हणून तो आता तिला घेऊन जातो तिथे. तर आता तो तिला दरवाजापर्यंत घेऊन जातो. माझं ऐका असं म्हणतोय आता इथे नंदिनी. अहो जीवा प्लीज तुम्ही प्लीज असं म्हणते आता इथे नंदिनी. प्लीज थोडं माझं तरी ऐका ना असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता ती तिचा हात पकडते. तर आता इथे जीवा हात सोडतो बघा, प्रेक्षक होतो तिचा. मला कंटाळा आलाय तुझ्या या रातमळ्याच्या खेळाचा असं म्हणतो आता इथे जीवा. तू एकटी असताना वेगळे असते. तुझ्या बाबा समोर आले की तुझ्या तोंडातून शब्द फुटत नाहीस. मी आता तुझं ऐकलं आणि उद्या जर तुझे बाबा नाही म्हणाले आणि तू माझा हात सोडला असता असं म्हणतो जीवा. नको माझ्या मनाशी खेळूस असं म्हणतो जीवा. मी सांगते तुम्हाला असं म्हणते ती. नंदिनी हात सोड असं म्हणतो आता इथे जीवा. खूप उशीर झाला असं म्हणतो आता इथे जीवा. नाही मी आले ना आता असं म्हणते नंदिनी. कशाला आलेस असं म्हणतो आता इथे जीवा. जा ना परत असं म्हणतो जीवा. मला खरंच कंटाळा आलाय तुझ्याबरोबर असं म्हणतो तो. तुझ्याबरोबर ह्या खेळाचं असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यातच फोन येतो बघा प्रेक्षक हो नंदिनीला. तर आता इथे जीवाचा हात सोडते ती आणि आता इथे बाबाचा फोन आलेला असतो. त्यामुळे आता ती फोन घेते बघा प्रेक्षक. मी म्हटलं होतं ना तुझा बाबा तुला नाही म्हणाले तर तू माझा हात सोडून देशील. आता नुसतं तुझ्या बाबाचं नाव बघितलंस आणि तू हात सोडलंस. नाही प्लीज असं काय बोलताय तुम्ही असं म्हणते नंदिनी. अहो मी बाबांचा फोन कट करण्यासाठी म्हणूनच म्हणते नंदिनी. इनफ इज इनफ. मी तुझ्यासमोर हात जोडून तुला रिक्वेस्ट करतो असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक. प्लीज घरी जा असं म्हणतो तो. प्लीज जीवा माझा ऐका तरी असं म्हणते नंदिनी. प्लीज गो असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो जीवा. तर आता इथे नंदिनी जाते. नंदिनी थांब असं म्हणतो आता इथे विक्रम बघा प्रेक्षक हो. तर आता आजचा भाग इथे संपतो. बघूया तर रिकॅपमध्ये काय ते. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवलं की काव्या आणि पार्थ दोघेही काकडी खात असतात बघा प्रेक्षक हो. आणि दोघेही खूप एन्जॉय करत असतात. तर आता इथे विक्रम नंदिनीला म्हणतो मला ह्या वयात आता भांडायला लावू नकोस, आज जा असं म्हणतो आता इथे तो. हे काय असं म्हणते आता इथे विक्रम. तर आता पेनड्राईव्ह पडलेलं असतं नंदिनीच्या हातातून. ऍक्च्युली मी जीवाने रिक्वेस्ट करणार होते असं म्हणते नंदिनी. बाबांसाठी पीपीटी करून हवी आहे ना. जीवा एकदम छान आणि पटापट पीपीटी करतात असं म्हणते नंदिनी. तर आता बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब.